नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। पुढच्या 25 वर्षात मराठीला ज्ञान आणि रोजगाराची भाषा प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलणार। स्थानकांची नावं बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी। अहमदनगर शहर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी। केंद्राच्या मान्यतेनंतर जिल्हा, तालुका, महानगरपालिका नामांतर कार्यवाही होणार। राहुल गांधींचा मालेगावमध्ये रोड शो। मालेगावातल्या संबोधनातून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा। देशातल्या प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये, सरकारी नोकरीत 50% आरक्षण, आशा सेविकांचं मानधन दुप्पट करणार काँग्रेसची घोषणा। तर महिला न्याय गॅरंटी ऐतिहासिक, राहुल गांधींची स्तुतीसुमन। बारामती लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे अपक्ष लढणार। अजित पवारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, शिवतारेंचा निर्धार। भाजपची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता। महाराष्ट्रातून किमान 13 ते 14 नावं जाहीर करणार। दुसऱ्या यादीत 140 उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। नाशिक लोकसभेची निवडणूक। शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं शांतिगिरी महाराज नाराज। नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गट लढवणार, तर दिंडोरी शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार। शरद पवारांची घोषणा। नंदुरबारचे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश। राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रामध्ये असतानाच वळवींचा काँग्रेसला रामराम। पुण्यातील माजी मनसे नेते वसंत मोरे यांना काँग्रेस आणि अजित पवार गटाकडून ऑफर। मोहन जोशी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतली मोरेंची भेट। शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन मोदींनी पूर्ण केलंच पाहिजे। कारंजामधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।